नमस्कार. मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आठवणी जुन्या, आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत. सर्कस. वसंत आपल्या बाबांबरोबर सर्कस पाहायला गेला होता. खूपच मोठा तंबू उभारला होता. पुष्कळ लोक सर्कस पाहायला आले होते. खेळ सुरू झाला. एक गमतीदार पोशाख केलेला माणूस रिंगणात आला. तो फार ठेंगणा दिसत होता. त्याने रंगीबेरंगी पट्ट्याचा कोट घातला होता. तो कोलांट उड्या मारत होता. तोंड वेडेवाकडे करत होता. वसंताला सारखे हसू येत होते. त्याने विचारले, "बाबा, कोण हो हा?" बाबा म्हणाले, "अरे, हा तर विदूषक." नंतर एकचाकी सायकली घेऊन काही मुली आल्या. उंच ताणलेल्या तारांवर त्या सायकली चालवू लागल्या. त्या पडल्या नाहीत की त्यांचा झोक देखील गेला नाही. हे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. बँड वाजत होता. त्या तालावर उंच बांधलेल्या झोपाळ्यांवरचे खेळ झाले. मग रिंगणात एक माणूस आला. त्याच्या हातात एक लांब चाबूक होता. बाबा म्हणाले, "हा रिंग मास्तर बरं का वसंता." मग तर फारच मजेचा खेळ सुरू झाला. काही घोडे रिंगणात आले. ते वेगाने धावू लागले. काही घोड्यांच्या पाठींवर मुली उभ्या होत्या. विदूषक एका घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागला. पळत्या घोड्यावरून तो दोनदा पडला. लोक हसले. मग मात्र तो चपळाईने एका घोड्यावर स्वार झाला. भरधाव पळणाऱ्या घोड्याच्या पाठीवर उभा राहून तो गमती करू लागला. ते पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या. घोडे निघून गेले आणि सोंडांनी मुजरा करत हत्ती आले. लाकडी ठोकळ्यांवर पाय ठेवून ते उभे राहू लागले. ओळीने रिंगणात गोल पळू लागले. इतक्यात एका बाजूने डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. वाघ, सिंह उड्या मारत रिंगणातल्या एका उंच पिंजऱ्यात आले. रिंग मास्तर पुढे सरसावला. त्याच्या इशाऱ्याप्रमाणे वाघ व सिंह खेळ करू लागले. कोणी स्टुलांवर बसले तर कोणी जाळ्याच्या चक्रातून उडी मारली. खेळ चालू होता. बँड वाजत होता. वसंत खेळ पाहण्यात दंग झाला होता. खेळ केव्हा संपला हे देखील कळले नाही. काय मंडळी, आवडला ना तुम्हाला आजचा भाग? पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात. अच्छा.